मी जो काही आरोप केला होता, मी तो काही चुकीचा किंवा खोटा किंवा राजकीय द्वेषातून केलेला नव्हता. मी वास्तव बोललेलो होतो. आता तो शिंदे इतका हुशार आहे. आपल्यावर येणारा आरोपाकरता तो आदिवासी महिला कर्मचाऱ्यांची ढाल करायचा प्रयत्न करून राहिलेला आहे, की आमच्या शाळेतल्या 30 कर्मचारी महिला पुरुष आमचे 300 मुलींचा अपमान केला. अरे त्यांच्या अपमानाचा प्रश्न नाहीये. त्या राजे मंगल कार्यालयामध्ये ज्या ज्या मुली अतिशय 10-15 मुली त्या काही सज्ञान नव्हत्या, त्यांचं तुम्ही शोषण केलेलं आहे. ऍट्रॉसिटी कायदा तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे, पास्को तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे. आणि याचे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, सगळे पुरावे आहेत. आणि मी पुराव्यानिशी देईल. सगळ्यांना माहिती आहे याच्या आश्रमशाळेमध्ये काय काय चालायचं. काही एक मुलगा शाळेचा गेटमध्ये पडून गेला, त्यात तो आरोपी नव्हता, पण पोलिसांचा वेळ होऊन की त्यांनी त्याला आरोपी केला. आणि एका मुलीचा कंडोम फाटला होता, ती प्रेग्नेंट राहिली. या विजयाने तिचा हे केलं, डिस्करेज केला. यानेच अल्पवयीन मुलीचा केला. आणि ज्यावेळेला एका समिती नेमल्या गेली, त्या समितीनं ज्यावेळेला तपासणी केली, त्यात 43 नंबरच्या पानावर काय म्हटलं होतं, अ ब क मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की संस्थाचालक शिक्षक संस्थेच्या इतर शाखेतील कर्मचारी यांचे अनैतिक संबंध आश्रमशाळेतील महिला शिक्षक कर्मचाऱ्यांसोबत आहे. हा अहवालाच 27 नंबरचा पान विजयराजने काय केलं, पैसे दिले. ठीक आहे, मी नाही बोलत, हा शासनाचा अहवाल आहे. त्याच्यामुळे मी जे काय आरोप केले, माझा एकही आरोप चुकीचा नाहीये. आणि राहिला माफी मागायचा विषय, त्या चोट्याची मी तर माफी कधीच नाही मागू शकत. राहिला सगळ्या आश्रमशाळेतल्या मुली आणि महिला, माझा त्यांच्यावर आक्षेप नाही. उलट त्या ज्या मुली बर्बाद केल्या त्यांना न्याय देण्याकरता माझं स्टेटमेंट आहे. मी कोणासाठी तर न्याय मागून राहिलो. शासनामध्ये राहायचं, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दबाव आणायचा, मंत्र्याकडून दबाव आणायचा आणि माझ्या हे विषय दाबायचा प्रयत्न करायचा माझं आव्हान आहे. माझ्याकडे इतके पुरावे की कोणी मंत्री, कोणी अधिकारी, स्थानिक लेवलचा कोणी पोलीस अधिकारी यांनी जर याला वाचवायचा प्रयत्न केला तर मी त्याला पण सोडणार नाही. हे प्रकरण गंभीर आहे. कोण आहे महामुनीबाई, परभणीची, संभाजीनगर राहते, तिला विजयराजचा 4था पोरगा आहे. जबाबदारी सांगतो मी. त्या बाईच्या माध्यमातून किती लोकांना घडवलं. पक्षाने पाठवलेले पैसे त्या बाईच्या घरी गायब झाले बुलढाण्याकडे येताना. कोण आहे मुरमुरे नावाची मुलगी, माझ्या नावाचा नगरपालिकेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीच्या 15 दिवसाआधी पोलीस स्टेशनला संभाजीनगर रिपोर्ट द्यायला लावला, खोटा रिपोर्ट द्यायला लावला. नंतर ज्यावेळेस ती पोरगी बदलली तर तिच्यावर ड्रग्ज, रिव्हॉल्वर आणि तिच्या गाडीमध्ये नकली नोटा ठेवून तिला 1.5 महिने जेलमध्ये ठेवलं. ती मुरमुरे नावाची पोरगी हर्सू जेलला होती. त्या मुलीजवळ पण तिने पण सगळे व्हिडिओ मला दिलेत. या महामुनीपतचे पण व्हिडिओ माझ्याकडे सगळे आहेत. कोण आहे गुजरातच्या राजूरच्या शेतावरच्या खाकरेची मूर्तीची पोरगी कोण आहे, कुठं आता शेगावला काय केलं तुम्ही इकडे, आता या बुलढाण्याच्या रस्त्याच्या हॉटेलवर काय केलं, हे सगळं आम्हाला माहित नाही. माझ्या ऑफिसमध्ये सगळे कॅमेरे आहेत. माझा बेडरूम माझ्या दुपारच्या आरामाकरता किंवा शुगर बिगर वाढली तेवढ्या करता असं ट्रीटमेंट घ्यायला करता असते. हे कार्यालय भरगतचं भरलेलं असतं महिलांनी मुलींनी सगळ्यांनी. असलं धंदीकडे होत नाही. येणाऱ्यापासून सगळ्यांची नोंदणी सगळं इथं दिसतात. तुम्ही बसले तरी आत काय चाललं याच्यावर सगळं दिसतं. त्याच्यामुळे ज्या माणसाने इतके धंदे केले त्याने मला शहाणपणे शिकवण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडे सगळ्या गोष्टीची प्रूफ आहे. राहिला विषय कार्यालयाचा, तर कार्यालयाचं हे जे मी केलं, जसे 100 स्मारक बांधून दिले, जसे 100 भवन बांधून दिले, तसं मी शासनाच्या निधीतून बांधलेलं आहे. जसा त्याचा सगळे लोक उपयोग घेतात तसाही मी याचा उपयोग घेतो. आणि आता तर काही विषयच नाही. पूजाताई गायकवाड नगराध्यक्ष हे तिचंच कार्यालय. त्याच्यामुळे कोण मला त्याच्यामध्ये काय हे करू शकतं. तुझं कार्यालय कशाच्या संस्थेवर आलं, तू कशाला वापरतो हे पण आम्हाला माहिती आहे. हे काही सांगायची गरज नाही तू कशा करता आलं, काय करून आला म्हणून. त्याच्यामुळे माफी मागण्याचा तर प्रश्नच येत नाहीये. 100 कोटी टाक का 1000 कोटी टाक, संजय गायकवाडला काही फरक पडत नाही. आम्ही हे सिद्ध करून दाखवेल. हे पहा, सर्वप्रथम गायकवाड याच्या बेताल, बेजबाबदार आणि लांछनास्पद वक्तव्याचा, आरोपाचा मी जाहीर धिक्कार करतो आणि निषेध करतो. गायकवाड यांनी माझ्यावर तर बेजबाबदारपणाचे आरोप केलेच केले, पण निष्पाप आदिवासी मुली, मागासवर्गीय मुली ज्यांचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा अर्थार्थी संबंध नाही, अशा मुलींचं चारित्र्य हनन करणारं स्टेटमेंट जे आमदार सारख्या संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने केलं, हे वक्तव्य अशोभनीय आहे. त्या पदाची गरिमा आणि इज्जत घटवणार आहे.
आदिवासी मुली आणि मागासवर्गीय मुली आज 30 वर्षापासून त्या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. अनेक मुली तहसीलदार, कोणी डॉक्टर, कोणी क्लास 1 अधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समित्यामध्ये त्या ठिकाणाहून गेल्या. आज गायकवाड यांनी आदिवासी मुलींच्या बाबतीमध्ये जे स्टेटमेंट केलं त्यामुळे अनेक माजी विद्यार्थिनी किंवा आज ज्या शिकत असलेल्या जवळपास 200-300 विद्यार्थिनी यांच्या चारित्र्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन गायकवाड याच्या स्टेटमेंटमुळे संशयास्पद झाला, कलंकित झाला. उद्या अरे ही विजयराज शिंदेच्या आश्रमशाळेची मुलगी आहे का? हिच्या बाबतीमध्ये गायकवाडनं म्हटलं होतं तिचं लैंगिक शोषण झालं, इज्जत तुटली, हीच ती मुलगी आहे का? उद्या त्या मुलींचं जे वैवाहिक आयुष्य आहे, कौटुंबिक आयुष्य आहे, भविष्य आहे किंवा समाजामध्ये मोठ्या पदावर अधिकाऱ्यावर जाऊन त्या काम करणार आहे, तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही मुलगी तीच आहे का बा? हिचंही शोषण झालंय का? हिची इज्जत लुटल्या गेली आहे का? याच्यामध्ये जर हिंमत आहे तर एखाद्या मुलीचं नाव घेतलं पाहिजे होतं. एखाद्या महिला कर्मचाऱ्यांचं नाव घेतलं तर आज 25-30 महिला कर्मचारी आहे, त्या काम करतात. आज त्या महिला कर्मचाऱ्यांच्या चारित्र्यावर सुद्धा यांनी डाग लावण्याचं काम केलंय. आदिवासी आणि मागासवर्गीय मुलींच्याही चारित्र्यावर आणि त्यांच्या आयुष्यावर, भविष्यावर डाग लावण्याचं काम, त्यांचं चारित्र्य हनन करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी आज स्वतः तक्रार, माझी स्वतःची वैयक्तिक तक्रार मी पोलीस अधीक्षक आणि ठाणेदार यांच्याकडे नोंदवली आहे की आमदार गायकवाड यांनी बेताल, बेजबाबदार आणि लांछनास्पद केलेल्या आरोपाचा आणि वक्तव्याचा मी जाहीर निषेध करत मागणी करतो की त्यांनी 15 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी जाहीर माफी मागावी, माझी मागावी आणि आदिवासी विद्यार्थी आणि मागासवर्गीय विद्यार्थी यांची मागावी. महिला कर्मचाऱ्यांना जो त्यांनी डाग लावण्याचा प्रयत्न केला त्यांची सुद्धा जाहीर माफी मागावी. अन्यथा मी 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा हा न्यायालयामध्ये दाखल करणार आहे. असं आहे, संजय गायकवाड नावाचं व्यक्तिमत्व किती धुतल्या तांदळाचं आहे हे बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मी 15 वर्ष आमदार राहिलो. 1995 पासून हे माझं कार्यालय आहे. पण आजपर्यंत या कार्यालयात तुम्हाला कुठे बेडरूम दिसणार नाही. पण त्यांचं जे कार्यालय आहे ते तुम्ही जा, एअर कंडिशन कार्यालय आहे, नगरपालिकेच्या पैशातून, फॅन आहे, टेबल, खुर्च्या, अद्ययावत सगळी व्यवस्था आहे आणि अद्ययावत अत्याधुनिक एअर कंडिशन असा सुपर बेड सुद्धा आहे, सुपर फार्म हाऊस सुद्धा आहे. हे कशासाठी लागते? दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोट आपल्याकडे असतात याची जाणीव बेजबाबदारपणाचं वक्तव्य करताना ठेवलं पाहिजे. आणि आपल्या वक्तव्यामुळे जर समाजातील एखाद्या आदिवासी मागासवर्गीय महिला मुलीची प्रतिष्ठा वाढत नसेल तर त्यांच्या आबरूची लक्तर वेशीवर टाकण्याचा, त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा अधिकार या देशामध्ये कुणालाच नाहीये. त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करणार आहात? मी आज पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे, पोलिसांना न्याय मागितलाय. माझा पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे. जर मला त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर मी वरिष्ठ पातळीवर आणि न्यायालयात सुद्धा या बाबतीत जाणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.